first topic are conditions to obtain steady interference pattern. म्हणजे आपल्याला जर स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न मिळवायचा असेल तर स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न काय होतं? स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न म्हणजे असा इंटरफेरन्स पॅटर्न ज्यामध्ये अल्टरनेट ब्राइट आणि डार्क बँड तयार झालेले असतील आणि जे आपल्याला क्लिअरली ऑब्झर्व करता येईल, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डिस्टर्बन्स नसेल आणि ब्राइट आणि डार्क बँड आपल्याला सेपरेट रेकॉग्नाइज करता येईल, ओळखता येईल. होतं काय, आपण दोन सोर्स घेतो S1 S2, या दोन सोर्स मधून समोर एक स्क्रीन ठेवतो. या स्क्रीनवर या दोन सोर्स मधून निघणारे जे लाईट वेव्ह आहेत ते इंटरफेअर होतात आणि इथे इंटरफेरन्स पॅटर्न तयार होतो. हा इंटरफेरन्स पॅटर्न म्हणजे काय आहे? इट कधी वेळे कॉम्बिनेशन ऑफ अल्टरनेट ब्राइट आणि डार्क बँड. म्हणजे यामध्ये अल्टरनेट ब्राइट आणि डार्क बँड मिळतात आपल्याला. आता हे अल्टरनेट ब्राइट आणि डार्क बँडचं जे कॉम्बिनेशन आहे याला इंटरफेरन्स पॅटर्न म्हणतात. म्हणजे सेंटरला ब्राइट बँड मिळेल, त्याच्या आजूबाजूला डार्क मिळेल, परत ब्राइट मिळेल, परत डार्क मिळेल, अशा पद्धतीने ब्राइट आणि डार्क बँड अल्टरनेट मिळतात. मग हा इंटरफेरन्स पॅटर्न स्टेडी असायला पाहिजे, स्थिर असायला पाहिजे, व्हायब्रेट व्हायला नको, शार्प असायला पाहिजे आणि क्लिअर असायला पाहिजे. म्हणजे यातले ब्राइट आणि डार्क बँड मोजता यायला पाहिजे, त्यांच्यामध्ये डिस्टन्स सुद्धा आपल्याला काउंट करता यायला पाहिजे. मग अशा प्रकारचा स्टेडी, शार्प आणि क्लिअर इंटरफेरन्स पॅटर्न जर तुम्हाला मिळवायचा असेल तर त्यासाठी हे सोर्सेस कसे असायला पाहिजे, त्यासाठी काही पर्टिक्युलर कंडिशन्स आहेत. मग आता ह्या कंडिशन्स कोणत्या? ह्या कंडिशन्स आपल्याला या ठिकाणी बघायच्या. त्याची कंडिशन नंबर 1, फर्स्ट कंडिशन, the two sources of light must be coherent. लाईटचे दोन्ही सोर्सेस हे कोहरंट असणं गरजेचं आहे. कोहरंट असणं गरजेचं आहे याचा अर्थ काय? लाईटचे दोन्ही सोर्सेस कोहरंट म्हणून केव्हा ओळखले आहेत? जेव्हा त्यांच्यामधला फेज डिफरन्स आयदर 0 पाहिजे किंवा कॉन्स्टंट पाहिजे. म्हणजे लाईटचे दोन सोर्सेस आहेत, हे सोर्सेस कोहरंट केव्हा असतील? जेव्हा त्यांच्यामधला फेज डिफरन्स हा आयदर 0 पाहिजे, नाही तर कमीत कमी कॉन्स्टंट तरी पाहिजे. म्हणजे त्यांच्यामधला फेज डिफरन्स हा फ्लक्च्युएट व्हायला नको, चेंज व्हायला नको. जर तो फेज डिफरन्स कॉन्स्टंट राहत असेल किंवा तो फेज डिफरन्स जर 0 असेल तर मग असे दोन्ही सोर्सेस कोहरंट सोर्सेस म्हणून ओळखले जातात आणि ते नेसेसरी आहे की लाईटचे दोन्ही सोर्सेस कोहरंट असणे गरजेचं आहे. Means to obtain the steady interference pattern, the two sources of light must be coherent. First condition. Condition number 2. The two sources of light must be monochromatic. Light चे दोन्ही सोर्सेस हे मोनोक्रोमॅटिक असणं गरजेचं आहे. लाईट चे दोन्ही सोर्सेस मोनोक्रोमॅटिक असणं गरजेचं आहे. मोनो मीन्स सिंगल, क्रोम म्हणजे कलर, म्हणजे एकाच कलरचे दोन्ही लाईटचे सोर्सेस पाहिजे. म्हणजे आता काय, तर लाईटच्या दोन्ही सोर्सेस मधून बाहेर पडणारे जे लाईट रेज आहेत त्यांचा कलर सेम पाहिजे. कलर सेम पाहिजे म्हणजे काय सेम पाहिजे? वेव्हलेंथ सेम पाहिजे. कलर सेम पाहिजे म्हणजे काय सेम पाहिजे? वेव्हलेंथ सारखी पाहिजे. वेव्हलेंथ जर सारखी असेल तर दोन्ही सोर्सेस मोनोक्रोमॅटिक सोर्सेस म्हणून ओळखल्या जातील. म्हणजे लाईटचे दोन्ही सोर्सेस मोनोक्रोमॅटिक केव्हा ओळखल्या जातील? ज्यावेळेला त्यांच्यामधला बाहेर पडणारा लाईट रेजचा कलर हा सेम असेल. कलर सेम असेल म्हणजे काय सेम असेल? तर वेव्हलेंथ सेम असेल. वेव्हलेंथ आयडेंटिकल आहे, कारण डिफरंट कलर्स ऑफ लाईट आर ड्यू टू द डिफरंट वेव्हलेंथ. म्हणजे लाईटचे वेगवेगळे कलर वेगवेगळ्या वेव्हलेंथमुळे तयार होतात. जर वेव्हलेंथ सेम असेल तर कलर सेम राहील, हे लक्षात घ्या. ही झाली सेकंड कंडिशन. कंडिशन नंबर 3, तिसरी कंडिशन, the two sources of light must be equally bright. लाईटचे दोन्ही सोर्सेस हे इक्वली ब्राइट असायला पाहिजे. म्हणजे त्यांचा ब्राइटनेस सेम पाहिजे. म्हणजे जेवढ्या इंटेन्सिटीचा लाईट फर्स्ट सोर्स मधनं बाहेर पडेल तेवढ्याच इंटेन्सिटीचा लाईट हा सेकंड सोर्स मधनं बाहेर पडायला पाहिजे. आणि इंटेन्सिटी याचा अर्थ काय? सरळ जे इंटेन्सिटी मस्ट बी सेम, त्याची इंटेन्सिटी सेम पाहिजे. इंटेन्सिटी सेम पाहिजे म्हणजे दोन्ही सोर्सेस मधनं बाहेर पडणाऱ्या लाईट रेजची एम्प्लिट्यूड सेम पाहिजे. लक्षात घ्या, दिस इज द कंडिशन नंबर 3. पहा, हे स्टेटमेंट तर प्रत्येकाला लागू पडेल. द टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी कोहरंट. नंबर 1. नंबर 2, द टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. नंबर 3, द टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी इक्वली ब्राइट. नाउ नंबर 4.
The two sources of light must be close to each other. लाईटचे दोन्ही सोर्सेस हे एकमेकाला जवळ पाहिजे, दूर नको, म्हणजे त्यांच्यामधलं अंतर हे मिलीमीटर मध्ये असायला पाहिजे. तुम्ही हा लाईटचा सोर्स घेतला, दुसरा सोर्स घेतला, S1 S2, यांच्यामधलं एक डिस्टन्स आहे ज्याला आपण स्मॉल डी इंडिकेट करणार, हे डिस्टन्स मिलीमीटर मध्ये पाहिजे. मॅक्झिमम 3 मिलीमीटरच्या रेंज मध्ये पाहिजे. म्हणजे लाईटच्या दोन्ही सोर्सेस मधलं अंतर कमी पाहिजे. कमी पाहिजे म्हणजे लाईटचे दोन्ही सोर्सेस कसे पाहिजे, क्लोज टू इच अदर पाहिजे, जवळ पाहिजे. त्याच्यानंतर पुढे कंडिशन नंबर 5, the two sources of light must be narrow. लाईटचे दोन्ही सोर्सेस हे नॅरो असणं गरजेचं आहे. The two sources of light must be narrow. लाईटचे दोन्ही सोर्सेस हे नॅरो असणं गरजेचं आहे. नॅरो म्हणजे काय, छोटे छोटे सोर्स पाहिजे, वाईड सोर्स नको, म्हणजे 3 व्होल्ट सारखे. म्हणजे तुम्ही एखादा पेपर घेतला आणि या पेपरला एखाद्या कास्टिंगची छिद्र पाडलं, बस तेवढं छोटा एक पेपर घ्या, त्या पेपरला कास्टिंगची छिद्र पाडा. कास्टिंगची छिद्र पाडा तुम्ही, ही जी स्मॉल साईज आहे, स्मॉल साईजचा जो सोर्स असेल तो नॅरो सोर्स म्हणून ओळखला. नॅरो सोर्स पाहिजे. तर रिझल्ट काय ते पुढे चालून पाहणार. त्यानंतर पुढे नेक्स्ट वन, द 6th वन, the two sources of light must be in the same state of polarization. त्यांची state of polarization सेम पाहिजे. सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन म्हणजे त्यांचं जे पोलरायझेशन आहे. आता पोलरायझेशन काय होतं, हा टॉपिक आहे आपल्याला, पण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की हा टॉपिक जो आहे कोरोनामुळे 25% मध्ये कमी केलेला, रिड्यूस केलेला आहे. म्हणजे त्यांची स्टेट ऑफ पोलरायझेशन सेम पाहिजे. एकाच प्लेनमध्ये ते व्हायब्रेट होणार पाहिजे. म्हणजे एक लाईट रे जरी या प्लेनमध्ये व्हायब्रेट होत असेल तर दुसऱ्या एकाच प्लेनमध्ये व्हायब्रेट व्हायला पाहिजे. म्हणजे दोघांचे प्लेन ऑफ व्हायब्रेशन सेम पाहिजे. लक्षात घ्या. ही झाली कंडिशन नंबर 6. आणि लास्ट कंडिशन, the distance between source and screen. The distance between source and screen should be large. Should be large. सोर्स आणि स्क्रीन मधलं जे अंतर आहे ते अंतर लार्ज पाहिजे, जास्त पाहिजे. The distance between source and screen must be large or should be large. म्हणजे इथं सोर्सेस ठेवले तुम्ही, हे 2 सोर्सेस घेतले, स्क्रीन इथं ठेवला, 2 सोर्सेस मधलं डिस्टन्स मिलीमीटर मध्ये पाहिजे. पण सोर्स आणि ही झाली स्क्रीन, सोर्स आणि स्क्रीन मधलं डिस्टन्स हे मीटरच्या रेंज मध्ये पाहिजे. 1 मीटर 2 मीटर मीटरच्या रेंज मध्ये ते डिस्टन्स पाहिजे. म्हणून म्हटलं आता the distance between the source and the screen should be large. ही व्हॅल्यू लार्ज पाहिजे. So these are the 7 necessary conditions to obtain the steady interference pattern. स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न मिळवण्यासाठी या 7 नेसेसरी कंडिशन आहेत. त्याच्या पहिल्या ज्या 5 आहेत त्या कंडिशन इम्पॉर्टंट आहेत. फर्स्ट कंडिशन म्हणताना पाहिजे आपल्याला the two sources of light must be coherent. Second one, the two sources of light must be monochromatic. Third one, the two sources of light must be equally bright. The fourth one, the two sources of light must be close to each other. The fifth one, the two sources of light must be narrow. And sixth one आहे, the two sources of light must be in the same state of polarization. And last आहे, the distance between the source and the screen should be large. तर ह्या झाल्या 7 necessary conditions to obtain the steady interference pattern. प्रत्येक वर्डचं मीनिंग काय ते तुम्हाला सांगितलं. कोरंट सोर्सेस म्हणजे काय, ज्या सोर्सेस मधला बाहेर पडणारा लाईट सोर्स मधला फेज डिफरन्स either 0 असेल किंवा कॉन्स्टंट असेल तर त्या दोन्ही सोर्सेसला कोरंट सोर्सेस म्हणतो आपण. मोनोक्रोमॅटिक काय असेल, जर त्यांचा कलर सेम असेल, त्यांच्यामधला बाहेर पडणारा लाईटचा कलर सेम असेल म्हणजे वेव्हलेंथ सेम असेल तर ते मोनोक्रोमॅटिक सोर्सेस म्हणून ओळखले जातात. जर इंटेन्सिटी सेम असेल म्हणजे एम्प्लिट्यूड सेम असेल तर मग ते इक्वली ब्राइट म्हणून ओळखले जातात. आणि लास्ट वन, क्लोज टू इच अदर पाहिजे म्हणजे त्यांच्यामधलं अंतर कमी पाहिजे. आणि एक नॅरोची कंडिशन आहे, नॅरो पाहिजे ते सोर्सेस म्हणजे वाईड सोर्स किंवा छोटे छोटे सोर्सेस लागतात. लक्षात घ्या. थॉमस यांना सायंटिस्ट म्हणून गेला, ज्या सायंटिस्टने इंटरफेरन्स ऑफ लाईटचं फर्स्ट डेमॉन्स्ट्रेशन केलं. म्हणजे दिस वॉज द फर्स्ट एक्सपेरिमेंट टू डेमॉन्स्ट्रेट द इंटरफेरन्स ऑफ लाईट. लाईटचं इंटरफेरन्सचं एक्सप्लेनेशन किंवा डेमॉन्स्ट्रेशन देणारा हा पहिला सायंटिस्ट होता आणि हा पहिला एक्सपेरिमेंट होता. लाईटचं इंटरफेरन्स कसं होतं ते त्यांनी
ग्राफिकली एक्सप्लेन केलं आणि जे डायग्राम आपल्याला एक्सप्लेन करून पाहतो. मग आता यांनी काय केलं, डबल स्लिटचा एक्सपेरिमेंट परफॉर्म केला. 2 स्लिट घेतल्या. 2 स्लिट कशा तयार केल्या, एक हार्डबोर्ड घेतलं, ज्या हार्डबोर्डला 2 होल्स केले, 3 होल्स केले, these are 2 pin holes and they are illuminated by single source. एक सिंगल सोर्स घेतला आहे, सिंगल सोर्स घेतला इथे, याचा सोर्स घेतला जो यांच्यापासून इक्वल डिस्टन्सवर ठेवला. म्हणजे समजा हा सोर्स आहे S1, हा सोर्स आहे S2. S1 S2 पासूनचं S चं अंतर सेम आहे, म्हणजे S1 S आणि S2 S हे दोन्ही डिस्टन्स सेम राहतात. मग हे 2 पिन होल जे आहेत ते कोव्हलंट, मोनोक्रोमॅटिक, इक्वली ब्राइट सगळे सोर्स असतील जे लहान असतील. म्हणजे एक हार्डबोर्ड घेतलं, त्याला 2 मग पिन होल्स केले आणि एक सोर्स ठेवला. आता या सोर्समधून ज्या वेव्हज बाहेर पडतील त्या वेव्हज कशा बाहेर पडतील, ॲट ए टाइम क्रेस्ट बाहेर पडेल, ड्रॉप बाहेर पडेल, क्रेस्ट बाहेर पडेल. हा सोर्स आहे. या सोर्समधून ही वेव्ह बाहेर पडली, क्रेस्ट बाहेर पडली, क्रेस्ट बाहेर पडली, क्रेस्ट बाहेर पडली, क्रेस्ट बाहेर पडली. या क्रेस्टला कनेक्ट करणार आहे रिजन जर आपण घेतला तर कंटिन्युअस लाईन असते. मग पुढे काय, क्रेस्टचं कन्व्हर्जन ड्रॉपमध्ये होईल, क्रेस्टचं कन्व्हर्जन ड्रॉपमध्ये होईल, हीट ड्रॉप असेल, हीट ड्रॉप असेल, हीट ड्रॉप असेल. मग या ड्रॉपला कनेक्ट करणारे पॉईंट जे आहेत ते कशाने जोडतो, तर दे आर कनेक्टेड बाय डॉटेड लाईन. कंटिन्युअस लाईन म्हणजे काय, ते याच्यातून बाहेर पडणाऱ्या ज्या वेव्हज आहेत त्या वेव्हजच्या क्रेस्ट आहेत. आणि डॉटेड लाईन म्हणजे काय, त्या वेव्हजमधून त्या सोर्समधून बाहेर पडणाऱ्या वेव्हजचे काय ते ड्रॉप्स आहेत, ते लक्षात घ्या. आणि कसंही माहिती तुम्हाला, एखादा सोर्स जो असतो त्यामधून वेव्हफ्रंट बाहेर पडतात. वेव्हफ्रंट बाहेर पडताना क्रेस्ट ड्रॉप या पद्धतीने बाहेर पडतात. माझा समजा या सोर्समधून पहिल्यांदा क्रेस्ट बाहेर पडते, त्याच्यानंतर ड्रॉप असेल, त्याच्यानंतर परत क्रेस्ट असेल. याच्यामुळे काय होईल, दोन्ही सोर्स इल्युमिनेट होईल. आता या दोन्ही सोर्समधून हे जे राईट वेव्ह आहेत त्या दोन्ही सोर्स पर्यंत पोहोचले. आता हे दोन्ही सोर्स सेकंडरी सोर्समधून ऍक्ट होतील आणि सेकंडरी वेव्हज इमिट करतील. आता या दोन्ही सोर्सनी इमिट केलेल्या ज्या राईट वेव्हज आहेत त्या राईट वेव्हज कशा पद्धतीने ट्रॅव्हल करतील, हा सोर्स आहे S1 आणि हा सोर्स आहे S2, जवळजवळ घेतलेली. मग समजा S1 मधून पहिल्यांदा क्रेस्ट बाहेर पडली, S2 मधून क्रेस्ट बाहेर पडली. S1 मधून त्याच्यानंतर क्रेस्ट नंतर काय बाहेर पडेल, ड्रॉप. त्याच पद्धतीने याच्यातून सुद्धा काय बाहेर पडेल, तर ड्रॉप बाहेर पडेल. परत काय बाहेर पडणार आहे, क्रेस्ट. मी जी कंटिन्युअस लाईन वापरतोय ती कंटिन्युअस लाईन म्हणजे क्रेस्ट आहे आणि जी डॉटेड लाईन यूज करतोय मी ती डॉटेड लाईन म्हणजे ड्रॉप आहे. जसं S1 मधून ही क्रेस्ट बाहेर पडली तसं S2 मधून ही क्रेस्ट बाहेर पडली, क्रेस्ट बाहेर पडली. परत S1 मधून काय बाहेर पडेल, ड्रॉप. ही ड्रॉप आहे. S2 मधून काय बाहेर पडणार आहे, ड्रॉप. S2 आहे, S2 मधून बाहेर पडणार आहे ड्रॉप. आता तुम्हाला माहिती आहे राईट बँडसाठी कंडिशन काय आहे, राईट बँड कुठे तयार होतो. राईट बँडसाठी कंडिशन काय आहे, राईट बँडसाठी कंडिशन ही आहे की ज्या वेळेला क्रेस्टवर क्रेस्ट पडते आणि ड्रॉपवर ड्रॉप पडतो, ज्या ठिकाणी क्रेस्टवर क्रेस्ट पडतो आणि ड्रॉपवर ड्रॉप पडतो त्या ठिकाणी राईट बँडचं फॉर्मेशन होतं. त्या ठिकाणी कशाचं फॉर्मेशन होतं, ब्राईट बँडचं फॉर्मेशन होतं. मग क्रेस्टवर क्रेस्ट आपण क्रेस्ट कशाने इंडिकेट केलेली आहे, क्रेस्ट इंडिकेट केलेली आहे आपण कंटिन्युअस लाईन. आणि ड्रॉप कशाने इंडिकेट केली, डॉटेड लाईन. ही ड्रॉप. मग क्रेस्टवर क्रेस्ट म्हणजे काय, कंटिन्युअस लाईनवर कंटिन्युअस लाईन, डॉटेड लाईनवर डॉटेड लाईन. पहा, कंटिन्युअस लाईनवर कंटिन्युअस लाईन, डॉटेड लाईनवर डॉटेड लाईन, कंटिन्युअस लाईनवर कंटिन्युअस लाईन, डॉटेड लाईनवर डॉटेड लाईन. हे सगळे जे पॉईंट आहेत ते एकाच लाईन मध्ये आहेत आणि स्क्रीनवर जाऊन पडतील आणि इथं कोणता बँड तयार होईल, राईट बँड तयार होईल. When the crest falls on crest and trough falls on trough, crest falls on crest, trough falls on trough, then there is a formation of bright band. इथं ब्राईट बँडचं फॉर्मेशन होईल. आणि तुम्हाला माहिती आहे डार्क बँडच्या फॉर्मेशनसाठी कंडिशन काय आहे, डार्क बँडच्या फॉर्मेशनसाठी कंडिशन आहे when the crest falls on trough, when the crest falls on trough and trough falls on crest. crest वर trough आणि trough वर crest म्हणजे कंटिन्युअस लाईन वर डॉटेड लाईन जिथं पडेल. वा, हे काय, ही कंटिन्युअस लाईन आणि डॉटेड लाईन आहे. कंटिन्युअस लाईन डॉटेड लाईन
हायेस्ट जर घेतले तुम्ही तर 7500 एंगस्ट्रॉम इन इट 7.5 × 10⁻⁻7 मीटरच्या रेंजमध्ये असते. मग एवढी कमी जर वेव्हलेंथ असेल ते डिस्टन्स जर कमी आलं तर पॅटर्न डेव्हलप होतो. म्हणजे आता इंटरफेरन्स पॅटर्नमध्ये काय होतं? मग इंटरफेरन्स पॅटर्नमध्ये सेंटरला स्क्रीनच्या सेंटरला ब्राईट बँड, आजूबाजूला डार्क बँड. जसं इथं ब्राईट दिसून आला, आजूबाजूला डार्कच्या आजूबाजूला परत ब्राईटच्या आजूबाजूला परत डार्क. अशा पद्धतीनं अल्टरनेट ब्राईट आणि डार्क बँडचं फॉर्मेशन होतं. आणि जर तुम्ही प्रॉपर वेमध्ये एक्सपेरिमेंट परफॉर्म केला तर 50 ब्राईट बँड आणि 50 डार्क बँड तुम्हाला फॉर्म झालेले दिसतील. या पद्धतीनं प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन त्यांनी दिलं. थॉमस यांनी याचं डेमॉन्स्ट्रेशन दिलं. डेमॉन्स्ट्रेशन देऊन अल्टरनेट ब्राईट आणि डार्क बँड कसे फॉर्म होतात त्या ब्राईट आणि डार्क बँडचं फॉर्मेशन त्यांनी एक्सपेरिमेंटली सजेस्ट केलं. So this was the first experiment to demonstrate the interference of light. इथं लाईटचं इंटरफेरन्स झालं, लाईट एक दुसऱ्यामध्ये सुपरपोज झाले, सुपरपोजिशन होऊन अल्टरनेट ब्राईट आणि डार्क बँडचं फॉर्मेशन होतं. दिस इज अबाउट द यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. हा यंग्सचा डबल स्लिट एक्सपेरिमेंट आहे. ज्या एक्सपेरिमेंटच्या थ्रू त्यांनी लक्षात घ्या, ज्या एक्सपेरिमेंटच्या थ्रू त्यांनी इंटरफेरन्स कसं होतं ते प्रूव्ह केलं. आता आपल्याला याच्या फॉर्मेशनला ॲनालिटिकल ट्रीटमेंट द्यायची आहे. आणि ॲनालिटिकल ट्रीटमेंट देऊन आपल्याला पार्ट डिफरन्ससाठी फॉर्म्युला काढायचा. आणि पार्ट डिफरन्सच्या फॉर्म्युल्यावर तर लक्षात घ्या, पार्ट डिफरन्सच्या फॉर्म्युल्यावरनं आपल्याला ब्राईट आणि डार्क बँडमधलं डिस्टन्स मोजायचा आहे, ज्याला म्हटलं जातं बँडविड्थ. मीन्स द डिस्टन्स बिटवीन टू कन्सिक्युटिव्ह ब्राईट बँड ऑर डार्क बँड. ब्राईट बँड किंवा डार्क बँड मधलं दोन लागोपाठच्या ब्राईट बँड नंतर किंवा डार्क बँड मधलं अंतर आपल्याला मोजायचं आहे. आता ते कसं मोजता येईल त्यासाठी आपल्याला ॲनालिटिकल ट्रीटमेंट द्यायची. नेक्स्ट टॉपिक आहे यामधला ॲनालिटिकल मेथड किंवा ॲनालिटिकल ट्रीटमेंट. टू द फॉर्मेशन ऑफ इंटरफेरन्स पॅटर्न and obtain the expression for bandwidth. bandwidth साठी फॉर्म्युला काढायचा. bandwidth साठी फॉर्म्युला काढायचा आणि आपल्याला लक्षात घ्या इंटरफेरन्स पॅटर्नच्या फॉर्मेशनला ॲनालिटिकल ट्रीटमेंट द्यायची. ॲनालिटिकल मेथडने आपल्याला बँडविड्थचा फॉर्म्युला काढायचा. बँडविड्थ म्हणजे काय? द डिस्टन्स बिटवीन टू कन्सिक्युटिव्ह ब्राईट बँड ऑर डार्क बँड. दोन लागोपाठच्या ब्राईट बँड मधलं किंवा डार्क बँड मधलं जे डिस्टन्स असतं त्याला म्हणतात बँडविड्थ. त्या बँडविड्थसाठी आपल्याला फॉर्म्युला काढायचा. मग हे कसं काढायचं? त्यासाठी आपण दोन सोर्स घेतो. हा S1 S2 दोन सोर्सेस घेतले आपण. डायग्राम काढतो मी या ठिकाणी. दोन सोर्सेस आहेत माझ्याकडे S1 S2. हा सोर्स आहे S1, हा सोर्स आहे S2. या दोघांमध्ये जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आहे AB. हे जे डिस्टन्स आहे स्मॉल d. These are the two sources S1 and S2. आणि यांच्यापासून कॅपिटल D एवढ्या डिस्टन्सवर एक स्क्रीन ठेवलेली आहे. हे जे डिस्टन्स आहे कॅपिटल D आहे. हे जे डिस्टन्स आहे ते काय आहे? कॅपिटल D. आता पुढे मी काय करतो, या दोन्ही सोर्सेस पासून परपेंडिक्युलर टाकतो. म्हणजे S1 पासून एक परपेंडिक्युलर टाकला स्क्रीनवर आणि एक S2 पासून परपेंडिक्युलर टाकला या स्क्रीनवर. S1 पासून जो परपेंडिक्युलर टाकला तो आला समजा M या पॉइंटला आणि S2 पासून जो परपेंडिक्युलर टाकला तो आला M या पॉइंटला. आणि याचा जो सेंटर आहे या सेंटर पासून म्हणजे S1 S2 चा जो सेंटर आहे त्या सेंटरला मी नाव दिलं O. O पासून एक परपेंडिक्युलर टाकला स्क्रीनवर तो आला C आहे. O पासून एक परपेंडिक्युलर टाकला तो आला C या ठिकाणी. आता मला असं म्हणता येईल की हे जे डिस्टन्स आहे डिस्टन्स d/2 असेल आणि हे सुद्धा डिस्टन्स d/2 असेल. कारण हे टोटल डिस्टन्स d आहे. d means distance between small d means distance between the two sources. Capital D means the distance between source and source.
आता S1 पासून निघालेली वेव्ह C पर्यंत येईल, S2 पासून निघालेली वेव्ह C पर्यंत येईल आणि तुम्हाला असं म्हणता येईल की S1 आहे S1C आणि S2C सेम असेल, त्यामुळे पार्ट डिफरन्स 0 येईल, त्यामुळे C च्या ठिकाणी ब्राइट बँडचं फॉर्मेशन इन्फ्लेटर आहे. आता पुढे काय करतोय मी पहा, कन्सिडर एनी पॉइंट Q. मी या ठिकाणी इथे कोणता तरी पॉइंट Q कन्सिडर करतो किंवा P हा पॉइंट कन्सिडर केला. लेट इट इज सिच्युएटेड ॲट अ डिस्टन्स x फ्रॉम द सेंटर. सेंटर पासून तो किती डिस्टन्स वर आहे, तर x डिस्टन्स वर आहे. स्क्रीनच्या सेंटर पासून x एवढा डिस्टन्स वर असणारा एक पॉइंट P आहे. मग मी याला S1 पासून कनेक्ट केलं तर S1P तयार होईल, दुसरा S2P तयार होईल. मग आपल्याला असं सांगता येईल की ॲट पॉइंट P या पॉइंटच्या ठिकाणी व्हॉट विल बी द पाथ डिफरन्स. P पॉइंटच्या ठिकाणचा पाथ डिफरन्स असेल S2P मायनस S1P. पाथ डिफरन्स म्हणजे काय, दोन लाईट वेव्हनी कव्हर केलेल्या पाथ मधला डिफरन्स. S1 पासून एक वेव्ह निघाली, S1 पासून एक वेव्ह निघाली, त्याने कापलेलं अंतर S1P. S2 पासून वेव्ह निघाली, त्याने कापलेलं अंतर S2P. दोघांमधला डिफरन्स S2P मायनस S1P. S2P मायनस S1P. या दोघांमधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स म्हणजे तो पाथ डिफरन्स. मी याला इक्वेशन म्हणतो. आता मला याची व्हॅल्यू काढायची, याची व्हॅल्यू कशी काढतो, याची व्हॅल्यू काढण्यासाठी यामध्ये जे दोन ट्रायंगल आहेत, राईट अँगल ट्रायंगल तयार झाले त्यांचा वापर करू आपण. सगळ्यात पहिले मोठा राईट अँगल ट्रायंगल आहे तो इथे इन ट्रायंगल S2MP. मोठा ट्रायंगल पहा S2MP. हा मोठा ट्रायंगल जर बघितला त्या मोठ्या ट्रायंगल मध्ये अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम S2P स्क्वेअर. पायथागोरसचा थेरम हायपोटेनसचा स्क्वेअर हा उरलेल्या दोन साइडच्या स्क्वेअरचे ॲडिशन एवढा असतो. याच्यामध्ये हायपोटेनस कोणता आहे S2P, म्हणून S2P स्क्वेअर इज इक्वल्स टू S2P स्क्वेअर इज इक्वल्स टू S2M स्क्वेअर प्लस MP स्क्वेअर. S2M ची व्हॅल्यू किती आहे D. S2M किती आहे D. आणि MP ची व्हॅल्यू काय आहे, MP ची व्हॅल्यू आहे x प्लस D बाय 2. काय आहे x प्लस D बाय 2 आणि त्याचा स्क्वेअर. समजलं असेल MP मध्ये डिस्टन्स आहे, हे एवढं डिस्टन्स काय आहे, हे डिस्टन्स D बाय 2 आणि x म्हणजे x प्लस D बाय 2 होल स्क्वेअर. आता याला a प्लस b होल स्क्वेअर चा फॉर्म्युला लावला तर काय लिहिता येईल आपल्याला, इट इज d स्क्वेअर प्लस a प्लस b होल स्क्वेअर चा फॉर्म्युला a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर. a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर. a स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर, ट्वाइस ab म्हणजे ट्वाइस x इनटू d बाय 2 आणि प्लस b स्क्वेअर म्हणजे d बाय 2 चा स्क्वेअर म्हणजे d स्क्वेअर बाय 2 चा कॅन्सल. म्हणजे काय होतं आपल्याला d स्क्वेअर प्लस x स्क्वेअर प्लस ट्वाइस सॉरी 2 कॅन्सल झाला इथे म्हणजे xb आणि प्लस b स्क्वेअर बाय 2. ही कशाची व्हॅल्यू झाली S2P स्क्वेअर. आता सिमिलरली आपल्याला S1P स्क्वेअर काढता येईल दुसऱ्या ट्रायंगल मधून. दुसरा जो ट्रायंगल आहे इन ट्रायंगल S1NP या ट्रायंगल मध्ये सुद्धा पायथागोरसचा थेरम लावा. जर पायथागोरसचा थेरम लावला तर हायपोटेनियस आहे S1P हा हायपोटेनियस आहे, म्हणून या ठिकाणी लिहिता येईल हायपोटेनियस स्क्वेअर S1P स्क्वेअर इज इक्वल्स टू S1N स्क्वेअर प्लस NP स्क्वेअर. S1P किती आहे, S1P स्क्वेअर तसा ठेवतो आणि S1P स्क्वेअर इज इक्वल्स टू S1N इज नथिंग बट D, म्हणून d स्क्वेअर प्लस NP किती होईल, NP विल बी x मायनस d बाय 2. ही साइड पाहिजे आपल्याला, ही साइड कशी काढता येईल, या मोठ्या साइड मधून म्हणजे x मधून d बाय 2 मायनस करा, म्हणून इथे लिहिता येईल x मायनस d बाय 2 होल स्क्वेअर. याला जर सिम्प्लिफाय केलं तर d स्क्वेअर याला a प्लस a मायनस b होल स्क्वेअर चा फॉर्म्युला लावा. a मायनस b होल स्क्वेअर चा फॉर्म्युला जर याला लावला तर काय सांगते, तर या ठिकाणी फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर मायनस 2 into x into d by 2 plus d square by 2. a square minus twice ab plus b square का फॉर्म्युला लावा म्हणजे S1P स्क्वेअर इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला, S1P स्क्वेअर इक्वल्स टू d स्क्वेअर प्लस x स्क्वेअर मायनस xb या दोन्ही कॅन्सल होतात आणि प्लस d स्क्वेअर बाय 2 आहे त्याला. ही मिळाली आपल्याला S1P स्क्वेअर
स्क्वेअर ची व्हॅल्यू ही मिळाली आपल्याला S2P स्क्वेअर ची. पण आपल्याला काय पाहिजे, आपल्याला पाहिजे S2P मायनस S1P. पार्ट डिफरन्स काय आहे, हा पार्ट डिफरन्स काय आहे तर दोन्ही इक्वेशन सबट्रॅक्ट करून घ्या. म्हणजे दिस इक्वेशन समजा याला इक्वेशन नंबर 3 म्हटला, 2 म्हटला, आपण 3 म्हटलं तर इक्वेशन समजा मी याला म्हटलं इक्वेशन नंबर 2, याला मी म्हटलं इक्वेशन नंबर 3. मी इथं परफॉर्म करतो इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 3. काय परफॉर्म करतो मी इथं इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 3. जर मी हे परफॉर्म केलं तर इक्वेशन 2 काय आहे, इक्वेशन 2 आहे S2P स्क्वेअर इक्वल्स टू d स्क्वेअर प्लस x स्क्वेअर प्लस xd प्लस d स्क्वेअर बाय 4 आणि मायनस इक्वेशन 3. इक्वेशन 3 काय आहे, इक्वेशन 3 आहे S1P स्क्वेअर इक्वल्स टू d स्क्वेअर प्लस x स्क्वेअर मायनस xd प्लस d स्क्वेअर बाय 4. आता हे जर तुम्ही सबट्रॅक्ट केलं या ठिकाणी, सबट्रॅक्शन करता तुम्हाला माहिती आहे खालच्या टर्मचे साइन चेंज करतात. खालच्या टर्मचे जर साइन चेंज केले तर काय येईल, S2P स्क्वेअर मायनस S1P स्क्वेअर इक्वल्स टू S2P स्क्वेअर मायनस S1P स्क्वेअर इक्वल्स टू d स्क्वेअर कैंसिल, x स्क्वेअर कैंसिल, xd प्लस xd ट्वाइस xd, xd प्लस xd ट्वाइस xd आणि d स्क्वेअर बाय 4 मायनस d स्क्वेअर बाय 4 कैंसिल. म्हणजे S2P स्क्वेअर मायनस S1P स्क्वेअर इक्वल्स टू ट्वाइस xd आपल्याला मिळालं. आता पुढे आता याला मी a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर चा फॉर्म्युला लावतो. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर चा फॉर्म्युला काय होता, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इक्वल्स टू a प्लस b a मायनस b. तो जर फॉर्म्युला जर याला लावला इथे अप्लाय केला तर काय मिळेल आपल्याला, S2P मायनस S1P, S2P प्लस S1P, S2P मायनस S1P इज इक्वल्स टू ट्वाइस xd. ब्रॅकेट मध्ये ठेवतो आणि यामध्ये पार्ट डिफरन्स इथे घेऊन आलो. म्हणजे काय मिळेल आपल्याला, S2P मायनस S1P इज इक्वल्स टू ट्वाइस xd अपॉन ही टर्म जर इकडे आणली तर S2P प्लस S1P. आता एक लक्षात घ्या, हियर आपण ऑलरेडी म्हटलेलं आहे की d इज व्हेरी स्मॉल ॲज कंपेअर्ड टू कॅपिटल D. x आहे हे x आणि हे d फार कमी असतं. आपण ऑलरेडी म्हटलेलं आहे, याच्या आधीच आपण कंडिशन घेतली आहे टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी क्लोज टू इच अदर. दोघांच्या जवळ पाहिजे, d ची व्हॅल्यू कमी पाहिजे आणि स्क्रीन आणि सोर्सेस मधलं अंतर जास्त पाहिजे. अशा केसमध्ये काय होतं, अशा केसमध्ये S2P is approximately equals to S1P is approximately equals to D. म्हणजे S2P, S1P आणि D हे जवळपास सारखे असतात. सारखे राहत नाही, फरक राहत असते त्यामध्ये, फरक राहतो म्हणजे काही तर राहणार. म्हणून आपल्याला याची कॅपिटल D सबस्टिट्यूट करता येईल. म्हणजे काय येईल आपल्याला, S2P मायनस S1P इक्वल्स S2P मायनस S1P इक्वल्स टू ट्वाइस xd अपॉन d प्लस d. इथं नाही ठेवता येईल, इथं ठेवलं तर पार्ट डिफरन्स 0 होईल. त्याच्यामध्ये डिफरन्स असतो पण तो प्लस मध्ये एवढा काउंट करेक्ट केला जातो म्हणून आपण ठेवतो. आणि S2P मायनस S1P काय आहे, अकॉर्डिंग टू इक्वेशन 1 इज द पार्ट डिफरन्स. म्हणजे काय, द पार्ट डिफरन्स इज इक्वल्स टू ट्वाइस xd अपॉन d प्लस d ट्वाइस d. टू कैंसिल होतो म्हणजे पार्ट डिफरन्स काय होतो ते xd अपॉन कैपिटल D. This is the path difference between the two interfering waves at point P. म्हणजे P या पॉइंटच्या ठिकाणी ज्या वेव्स इंटरफेअर होऊन राहिल्या त्या इंटरफेअरिंग होणाऱ्या वेव्स मधला हा पार्ट डिफरन्स आहे आणि त्या पार्ट डिफरन्सची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, तर xd अपॉन d. आता या पार्ट डिफरन्स वरून आपल्याला ठरवता येईल की ब्राइट बँड तयार होईल की डार्क बँड तयार होईल. वेदर देयर विल बी द फॉर्मेशन ऑफ ब्राइट बँड और डार्क बँड. आणि त्याच्यावरून आपल्याला बँडविड्थ साठी फॉर्म्युला काढता येईल. तो बँडविड्थ साठी जो फॉर्म्युला काढायचा आपल्याला तो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये